रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो मुझे। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केलं मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो, जसं की तुम्हाला फ्रीमध्ये जे बिना वॉटरमार्कचा हायलाइट मोशन वगैरे प्रो एपीके हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप्समध्ये पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर वास्ट प्रोजेक्ट हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर वास्ट प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो। मग आपल्या फर्स्टला आपल्या सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचं जे आपल्या जे नावाचं फोल्डर आहे त्या नावाच्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे अशा प्रोजेक्ट फोटोज आहेत मित्रांनो, हे सर्व अगोदर आपल्या प्रोजेक्ट फोल्डरला ऍड करायचं। प्रोजेक्ट फोल्डरला ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं फोटो वगैरे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि सेकंड बीटला 2 पार्टमध्ये फोटोला कट करत आहे मित्रांनो। त्या सिस्टममध्ये फोटोला कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटोला कट करूनच घेतो मित्रांनो। ओके मग मित्रांनो तुम्ही अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपला फर्स्टला आल्यानंतर मग आपला एक फोटो सोडा सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा फोटोला उलटं करून घ्या। जसं मी उलटं करता मित्रांनो त्याच्यामध्ये उलटं करून घ्या। उलटं केल्यानंतर एक फोटो सोडायचे का सेकंड फोटो आहे का लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा उलटं करून घ्या। जसं मी करता मित्रांनो त्याच्यामध्ये उलटं करून घ्या। अशा उलटं केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा फोटो वगैरे एकदम जबरदस्त पद्धतीने ॲड वगैरे झाले दिसून जातील मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखी आपलं जे फर्स्ट 1 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे बीटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर 1 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रकारे शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ते प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो म्हणजे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट जे काय 2 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय एक फोटो सोडायचं मित्रांनो। मग आपले जे काही लहान फोटो ते सर्व लहान फोटोला सोडायचं मित्रांनो। आणखीन आपला अशा प्रोजेक्ट 3.27 बीटला आहे मित्रांनो। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला एक फोटो सोडायचे का सेकंड फोटोवरती क्लिक करून हाय इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो। आणखीन आपला एक फोटो सोडायचे का लहान फोटोना मोठ्या फोटोना हाय इफेक्ट पेस्ट करायचं। मग आपल्या इथे मधले एक लहान फोटो सोडायचे का मुलीचे का लास्टची फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे। एक फोटो सोडायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे काय 3 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय अशा प्रोजेक्ट 1.15 जे बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट 4.20 जे बीटची फोटो लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला एक फोटो सोडायचे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला स्क्रॉल करायचं। मग आपलं जे काही लहान फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल
केल्यानंतर जे लास्ट जुळलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे लास्टचे 2 उरलेले आहेत मग आपलं फर्स्ट सेकंड जे लहान फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं. बॅकल्यानंतर बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपले जे लहान फोटो आहेत मित्रांनो मग आपला या सर्व फोटोजना एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावून घ्यायचं. जसं की आपला स्क्रॉल करून घ्यायचं. मग आपलं जे काही 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणखीन आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो आणखीन आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं. म्हणून जसं मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं. मित्र मी पण लावता इफेक्ट वगैरे लावून घेतो मित्र. मग आपल्या इथून पण बॅक घ्यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट लहान फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपलं वरच्या लेअरवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्र. मग आपलं इथून पण बॅक घ्यायचं. बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्र आणखीन आपला स्क्रॉल करून घ्यायचं. मग आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. आणखीन आपला सेपरेट जे स्क्रॉल करायचं का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जसे इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट वगैरे ॲड करूनच घेतो. अशा जे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला असे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या वरच्या लेअरवरती क्लिक करून ओढून घ्यायचं. लास्ट पण ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या अशा प्रकारे 2.06च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टांगल ॲड करायचं. मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 3.27 जे बीटचं पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करायचं. मित्रांनो आणखीन आपला जे ऑफिसिटी आहे त्याला कमी करून घ्यायचं. जसं मी अशा प्रकारे 10 ठेवत त्या मध्ये 10 ठेवून घ्यायचं मित्र. मग आणखीन आपला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करायचं. म्हणजे जसं मी सर्च करतो त्याच्यामध्ये ब्लिंक नावाचं इफेक्टवरती क्लिक करायचं. मग आपला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. मग आणखीन आपला स्प्रे इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं मित्र. आणखीन आपला स्प्रे 10 ठेवून घ्यायचं मित्र. जसं ठेवत आहे मित्र त्या सिस्टममध्ये तुम्ही पण माझ्यासारखं सेम 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर मित्र मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्र. आणखीन आपला जे आणखीन आपल्या त्या लेअरवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. बीटला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्र मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. इफेक्टवरती क्लिक करून त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारचे 1600 करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यानंतर मित्र मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झाला मित्र. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.